तर मागील लेक्चरमध्ये आपण संपूर्ण तो भाग बघितला. तर आता ह्या पार्ट 2 मध्ये जॉग्राफीच्या चॅप्टर 3 या चॅप्टरमध्ये आपण नंतरून नॉर्थ इंडियन प्लेन्स बघणार आहोत. ते नेमकी बघणार आहोत की लगभग आपल्या संपूर्ण भारतामध्ये नॉर्थ इंडियन प्लेन्स हे ॲक्ट तरी कसे करतात आणि त्यापैकी आपल्याला इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे की लगभग नॉर्थ इंडियन प्लेन्ससुद्धा हे कसे तिथं वर्क करतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट आपण तिथं बघूया. धिस डिव्हिजन लाईज बिटवीन द हिमालया माउंटन्स इन द नॉर्थ अँड द पेनिन्सुला इन द साऊथ. ऑब्वियसली हे बघा, जर आपण बघायला जर गेलं तर हा माझा संपूर्ण भाग कोणता आहे, तर हा भाग पार्ट माझा असणार आहे हिमालयाचा. कोणता पार्ट असणार आहे, हिमालयाचा. आणि हा जो माझा भाग आहे संपूर्ण मी जेवढा जो ड्रॉ केलेला हा सगळा जो भाग आहे याला मी नॉर्थ इंडियन प्लेन्स म्हणणार आहे. कसं म्हणणार आहे, नॉर्थ इंडियन प्लेन्स. आणि याच्या खाली संपूर्ण असा भाग असणार आहे ना, तो पेनिन्सुलावाला भाग केला जातो. कोणता, पेनिन्सुला. तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कोण येणार आहे, तर नॉर्थ इंडियन प्लेन्स येणार आहे, असं पहिल्या लाईनचं तिथं काय म्हणणं आहे. ठीक आहे. नंतरून सिमिलरली इट एक्सटेंड फ्रॉम द राजस्थान अँड पंजाब इन द वेस्ट टू आसाम इन द ईस्ट. इट इज मोस्टली फ्लॅट लो लाईंग एरिया. म्हणजे त्याने एकंदरीत काय म्हणलेलं आहे की लगभग हा वेस्ट डायरेक्शन ही झाली ना माझी. ऑब्वियसली हे बघा, नॉर्थ डायरेक्शनमध्ये इकडे असं लोकेशन दिलेलं असतं, तर वेस्ट डायरेक्शन माझी ही झाली. इथून जेव्हा स्टार्ट होते तर लगभग ती कुठपर्यंत जाते, आसामपर्यंत जाते. कुठपर्यंत जाते, आसामपर्यंत. आणि हा लो लाईंग फ्लॅट एरिया आहे. कसा आहे, फ्लॅट एरिया. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचे एकदम उंचीचे असतात, इथं माउंटन्स नाही आहे. माउंटन्स आहे की इथे नाही आहे. ठीक आहे. खूप उंचीचे असे माउंटन इथं नसणार आहे. लो लाईंग फ्लॅट एरिया. कसं म्हणणार आपण याला, लो लाईंग फ्लॅट एरिया. तर सोबत जेव्हा मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन जेव्हा देणार आहे तर त्यासोबतच तुम्ही त्याला नोट्सच्या फॉर्मेशनमध्ये सुद्धा लिहिलं चांगलंच राहणार आहे. ठीक आहे. नंतरून द पार्ट लाईन टू द ईस्ट ऑफ द अरावली इज द बेसिन ऑफ द रिव्हर गंगा. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लगभग हा माझा जो पार्ट आहे ना, हे बघा, हा माझी वेस्ट डायरेक्शन झाली. म्हणून इथून जी गंगा रिव्हर तुम्ही एकदम बघत असाल ती गंगा रिव्हर आहे. ही संपूर्ण गंगा रिव्हरचा हा बेसिन आहे. बघायला गेलं तर संपूर्ण नंतरून हळूहळू कुठं चालला आहे, तो ईस्टकडे चालला आहे. कुठं चालला आहे, ईस्टकडे. ह्याच लाईनचं काय तिथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आणि नंतर काय, अँड इट इज देअर फॉर नोन ॲज द गंगा प्लेन्स. इट स्लोप ईस्टवर्ड. त्याचा जो स्लोप आहे तो कुठे गेलेला आहे, ईस्टवर्ड. म्हणजे काय, त्या ईस्ट डायरेक्शनकडे तो वळालेला आहे. ठीक आहे. नंतरून मोस्ट ऑफ द वेस्ट बेंगॉल स्टेट ऑफ इंडिया अँड बांगलादेश टुगेदर कॉन्स्टिट्यूट द डेल्टा ऑफ द गंगा ब्रह्मपुत्रा सिस्टम. बघा, जर एवढा रिझन जर आपण बघितला तर ही माझी जी सांगपो नावाची जी रिव्हर आहे ना, ही ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे. इथं लक्षात, त्याला तिबेटमध्ये यारलुंग सांगपो म्हणतात. ते काय म्हणतात त्याला, यारलुंग सांगपो. जसा सायकोलॉजीचा जो पी आहे तो जर सायलेंट असणार आहे ना, तसंच याच्यामध्ये टी जो आहे तो सायलेंट असणार आहे. तर तिबेटमध्ये त्याला सांगपो म्हटलं जातं. ठीक आहे. नंतर इथं नामचा बर्वा नावाची एक पीक आहे, तिथून ही जी रिव्हर आहे ती यू शेप टर्म लेते आणि नंतरून आसाममध्ये एंटर करते, अरुणाचल प्रदेश आसाममध्ये. आणि नंतरून ती जाते कुठं, बांगलादेशमध्ये. बांगलादेश सगळ्यात जास्त भारतासोबत बॉर्डर शेअर करतं. लगभग 2900+ किलोमीटरसोबत तो बॉर्डर आपल्यासोबत शेअर करतो. आणि त्याला झिरो लाईनसुद्धा म्हणतात. काय म्हणतात, झिरो लाईन. येतं लक्षात. आणि बांगलादेशला कंट्री ऑफ रिव्हरसुद्धा म्हटलं जातं. काय म्हणतात बांगलादेशला कंट्री ऑफ रिव्हर्ससुद्धा म्हटलं जातं. कंट्री ऑफ रिव्हर्स. आलं इथपर्यंत लक्षात. व्हेरी गुड. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ द वेस्ट बेंगॉल स्टेट ऑफ इंडिया अँड बांगलादेश टुगेदर कंटिन्यू द डेल्टा गंगा ब्रह्मपुत्रा सिस्टम. इट इज नोन ॲज द सुंदरबन्स अँड इट इज कन्सिडर्ड टू बी द वर्ल्ड लार्जेस्ट डेल्टा. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की माझी ही गंगा रिव्हर जी सिस्टम आहे ही सगळ्यात मोठी रिव्हर सिस्टम, ही सुद्धा बांगलादेशमध्ये जाणार. नंतर इकडून आलेली ही ब्रह्मपुत्रा रिव्हर, ही ब्रह्मपुत्रा जी रिव्हर आहे इकडून आलेली ती तिथं जॉईन होणार आणि दोघांसोबत इथं भेटणार. तर नंतर खाली जाऊन सगळा हा जो डेल्टा बनणार आहे ना, डेल्टा म्हणजे काय, इव्हन संपूर्ण रिजनमध्ये एकदम समुद्र पाणी नसणार आहे, बट एकदम पाण्यासारखा असं ना स्वॅम्प एरिया असतो तिथे. कसा असतो, स्वॅम्प एरिया असतो. पाणी आणि दलदली क्षेत्र असतो. त्या रिजनला आपण काय म्हणतो, डेल्टा म्हणतो. आणि ऑफकोर्स सुंदरबन डेल्टाबद्दल म्हणतोय मी. कोणाबद्दल बोलतोय, सुंदरबन डेल्टा. हा वर्ल्डचा लार्जेस्ट डेल्टा आहे. कसा आहे, वर्ल्डचा लार्जेस्ट डेल्टा आहे. आले इथपर्यंत लक्षात. आणि कोणत्या दोन रिव्हर मिळून मिळतो तो, तर पहिली रिव्हर माझी कोणती,
ब्रह्मपुत्रा, कोणती आहे ब्रह्मपुत्रा, ठीक आहे. नंतर कोणती आहे, नंतर असणार आपली गंगा रिव्हर, कोणती रिव्हर आहे, नंतर गंगा. ह्या दोन्ही रिव्हर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. व्हेरी गुड. हे बघा, जर तुम्ही इथं बघितलं तर हा कोलकाता शहर तुम्हाला इथे दिसतंय. कोणतं शहर दिसतंय, कोलकाता. हा सगळा भारताचा विभाग आहे आणि हा सगळा जो इलाका जो असा फॉर्म झाला आहे ना, म्हणजे इथं जमिनीचा थोडा उथळ भाग, नंतर परत पाणी, परत हा जमिनीचा उथळ भाग, परत त्याच्यामधून पण पाणी. तर हा सगळा जो इलाका आहे हे बघा, इथं नंतर मातला रिव्हर आहे, नंतर बिगादारी आहे, नंतर गारल आहे, इथं लक्षात. हा नंतर हरिबंगा, गोशाभा, या सगळ्या नंतर काय झालं, हे छोटे छोटे हा जो तुम्हाला गॅप जो दिसतो ना, हा हे सगळे रिव्हर्स आहे, मोठे मोठे रिव्हर्स आहे. आणि हा जो पार्ट आहे हा सगळा पार्ट कशाने बनलेला आहे, हा पार्ट नंतर जमिनीचा हा उथळ भाग आहे. आणि इथपर्यंत लक्षात. शॅलोवेस्ट रिजन आपण म्हणणार आहे त्यांना. कसं म्हणणार आहे, शॅलोवेस्ट रिजन. ठीक आहे. नंतरून द वेस्टर्न पार्ट ऑफ द नॉर्थ इंडियन प्लेन्स इज ऑक्युपाइड बाय डेझर्ट. ऑब्वियसली जर राजस्थान मी बघतोय तर ऑब्वियसली राजस्थानमध्ये माझं कसं आहे, हॉट डेझर्टसुद्धा आहे. कोणतं डेझर्ट आहे, हॉट डेझर्ट. त्या डेझर्टचं नाव काय, थार डेझर्ट. त्याला काय म्हटलं आपण, थार डेझर्ट, ठीक आहे. नंतरून इट इज ऑल्सो नोन एज थार डेझर्ट. हे बघा, थार डेझर्ट तिचं नाव देण्यात आलेलं आहे. डेझर्ट ऑफ मरुस्थली. मोस्ट ऑफ द राजस्थान इज ऑक्युपाइड बाय दिस डेझर्ट. मरुस्थली म्हणजे काय, एकदम वाळवंटाचं टाईप आहे ना, वाळूचा विभाग, वाळू वगैरे असते ना तिथं. ऑब्वियसली सँडी रिजन असतो आपल्या, येते लक्षात, एकदम सँडी रिजन असतो. त्या रिजनला आपण मरुस्थळी रिजन म्हणतो. आणि महाराष्ट्रामध्ये तर नाही आहे, पण राजस्थानमध्ये जर बघितलं आपण, वेस्टर्न रिजन आहे ना आपला, हे बघा, हा माझा ग्रेट इंडियन डेझर्ट इथं नाव देण्यात आले ना, हा सगळा रिजन हा कशात आला आहे, डेझर्ट रिजनमध्ये आला आहे. कोणता डेझर्ट, आणि याचं नाव काय, थार डेझर्ट. कोणतं नाव आहे, थार डेझर्ट, ठीक आहे. टू द नॉर्थ ऑफ द डेझर्ट लाई इन द प्लेन्स ऑफ पंजाब. धिस रिजन इज स्प्रेड टू द वेस्ट ऑफ अरवलीज अँड दिल्ली रेंजेस. मग बघायला गेलं तर एवढा जो रिजन आहे तो ईस्टपासून तर वेस्टपर्यंत रोज तो सगळा स्प्रेड झालेला आहे, परंतु दिल्लीपर्यंत सुद्धा इथं काय तो लगभग आलेला आहे, ठीक आहे. आणि नंतर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लाईक अरावली रेंजेस जी आहे ती ओल्डेस्ट माउंटेन रेंज आहे. कशी आहे ती, ओल्डेस्ट माउंटेन रेंज आहे. आणि ही अरावली रेंज लगभग दिल्लीपर्यंत सुद्धा ती पसरलेली आहे. दिल्लीचं जे राजपथ म्हणतो ना आपण, जिथं राष्ट्रपती भवन आहे, ते सुद्धा याच रेंजवर, माउंटेन रेंजवर तिथं काय लोकेटेड आहे. राष्ट्रपती भवन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. आता त्याचं नाव चेंज करून कर्तव्य पथ देण्यात आलेलं आहे. काय नाव दिलं त्याला, कर्तव्य पथ, ठीक आहे, लक्षात असू द्या. नंतरून टू द नॉर्थ ऑफ द डेझर्ट प्लेन्स ऑफ द पंजाब दिस रिजन स्प्रेड टू द वेस्ट ऑफ अरावली अँड दिल्ली रेंजेस. वेस्टला अरावलीपर्यंत जाणार आहे आणि ईस्टला कुठे जाणार आहे, दिल्लीपर्यंत जाणार आहे. हेच त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. नंतरून दीज प्लेन्स हॅव फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ द डिपोजिशनल वर्क बाय रिव्हर सतलज आणि ट्रिब्युटरीज. येस, खूप इम्पॉर्टंट हा रिजन आहे. नॉर्थ इंडियन प्लेन जर बघायला जर गेला आपण, हे बघा, तर ही इथून सतलज रिव्हर निघते. इथून कोणती रिव्हर निघते, सतलज. याला ओल्ड अँशियंट नेममध्ये ह्याच रिव्हरला सतुद्रीसुद्धा म्हटलं जायचं. काय म्हटलं जातं, सतुद्री. आणि ह्या सतलज रिव्हरमधून निघणारे जेवढे डिपॉझिटेशन आहे तेवढे नॉर्थ इंडियन प्लेसमध्ये इथं ते बनले जातात, ठीक आहे. तर एवढा पण रिजनसुद्धा हा सगळा नॉर्थ इंडियन प्लेसमध्ये इथं आलेला आहे, ठीक आहे. तर नॉर्थ इंडियन प्लेनचा हा सगळा काय बरोबर हा सगळा सिनॉमिनॉन तिथं दिलेला आहे, ठीक आहे. म्हणून सतलज रिव्हर जी आहे तिथं डिपॉझिशन वर्क करते. डिपॉझिशन म्हणजे काय, समजा ही सतलज रिव्हर तिथं जाते, वाहते, सोबत पाणी सोबत वाहत जाताना जेव्हा ती वाहत जाणार आहे, खाली असणारे जेवढे पण सेडिमेंट्स आहेत ते सोबत घेऊन जाते, वाळू असं वगैरे काय असं. म्हणून जेवढा पण त्याचा अलिव्हियम आहे, अलिव्हेल वगैरे असतो ना त्याच्यामध्ये. अलिव्हेल म्हणजे काय, एक प्रकारचे सेडिमेंट्स असतात, म्हणजे एक ठिकाणचे जे जागेमध्ये असणारे छोटे छोटे वाळूचे कण असो किंवा फाईन पार्टिकल्स असो एखादे, ते सगळे जाऊन केले तर काय ते डिपॉझिट करते. म्हणजे काय, डिपॉझिट वर्कमध्येच काय, डिपॉझिटमध्ये वर्क आहे, डिपोजिशन म्हणू आपण शकतो. याला काय म्हणू शकतो, डिपोजिशन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तिथं स्थलांतर करणे. काय करणे, स्थलांतर. आलेतपर्यंत लक्षात, व्हेरी गुड, ठीक आहे. नंतर द स्लोप ऑफ द प्लेन्स इज टुवर्ड द वेस्ट बिकॉज द सॉईल हियर्स इज व्हेरी फर्टाईल. ॲग्रिकल्चर इज लार्जली प्रॅक्टिस इन द रिजन. एवढ्या रिजनमध्ये तिथं ॲग्रिकल्चर जो आहे तो जास्तीत जास्त प्रॅक्टिस केला जातो. आता आपण नंतर एकदम इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहोत त्याचा, कोणता, द पेनिन्सुला. कोणता बघणार आहोत, पेनिन्सुला, ठीक आहे. नंतरून पेनिन्सुला ऑब्वियसली म्हणजे संपूर्ण आपण जर इथला ईस्टर्न भाग जर बघितला नॉर्दर्नमधला, त्याच्या खालचा आपल्याला भाग बघायचा आहे.
तर एवढा सगळा जो आहे तो कशामध्ये पेनिन्सुलामध्ये रिजनमध्ये, कोणत्या रिजनमध्ये येणार आहे? पेनिन्सुला. ठीक आहे, तर एवढा रिजन जो आपला पेनिन्सुलामध्ये म्हणणार आपण, काय म्हणणार आहे? पेनिन्सुला. ठीक आहे. द एरिया लाइंग टू द साउथ ऑफ नॉर्थ इंडियन प्लेन्स अँड टॅपरिंग टुवर्ड्स द इंडियन ओशन इज कॉल्ड द इंडियन पेनिन्सुला. तर एवढा रिजन जो आहे नॉर्थ टू साऊथ रिजनमध्ये हा सगळं काय झालेला आहे तो पसरलेला आहे. ठीक आहे, हे बघा टेपरिंग टुवर्ड द इंडियन ओशन म्हणजे काय? एवढा जो भाग आहे त्याचा जो मुखवटा आहे तो कोणत्या डायरेक्शनला चालला आहे? इंडियन ओशनच्या रिजनला. तो असं कसं होत चालला आहे? तो कमी कमी होत चालला आहे ना. तर इंडियन ओशन हा आपला कोण आहे? इंडियन ओशन. याला अरबी समुद्रसुद्धा आपण म्हणत असतो. ठीक आहे, तर इंडियन ओशनमध्ये एवढ्या रिजनमध्ये हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतोय? एवढा काय भाग म्हणतोय? याला आपण पेनिन्सुला म्हणतोय. इट कन्सिस्ट ऑफ मेनी प्लॅटोज अँड हिल्स रेंजेस. द अरावलीज इन द नॉर्थ आर द ओल्डेस्ट फोल्ड माउंटन हिअर. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं नॉर्थमध्ये जर बघायला गेलं तर एवढा जो माझा रिजन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? अरावली म्हणतो ना. अरावली हा माझा कसा असणार आहे? ओल्डेस्ट माउंटन रिजन असणार आहे. कसा आहे? ओल्डेस्ट माउंटन रिजन. आलं लक्षात? ठीक आहे. नंतरून इट इन्क्लूड्स अ सिरीज ऑफ प्लॅटोज बॉर्डरिंग द प्लेन्स विंध्यास अँड सतपुरा रेंजेस. जर बघायला जर आपण गेलं तर इथं सिरीज ऑफ प्लॅटो आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं इथं बुंदेलखंड प्लॅटो, इथं नंतरून माझा कोणतं मालवा प्लॅटो वगैरे, नंतर इथं छोटा नागपूर प्लॅटो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटो होते. तर हा रिजन जो आहे तो विंध्यासमध्ये येणार आहे. कोणता येणार आहे? विंध्यास. आणि खाली जर बघायला आपण गेलं तर सातपुरा येणार आहे. कोण येणार आहे? सातपुरा. ठीक आहे, सातपुरा आपण याला म्हणत असतो. ठीक आहे. नंतर सेंट्रल पार्ट ऑफ द हिली रिजन्स ऑफ वेस्टर्न अँड ईस्टर्न. आता हा सेंट्रल पार्टमध्ये माझा सगळा जो हिली रिजन आहे, एक साईडला बघायला गेलं तर इथं ईस्टर्न रिजनमध्ये हा पसरलेला आहे आणि एक साईडला जर बघायला गेलं तर हा वेस्टर्न रिजनमध्ये हा पसरला गेलेला आहे. एवढ्या रेंजेसला आपण सह्याद्रीच्या रेंजेससुद्धा म्हणत असतो. काय म्हणत असतो? सह्याद्री रेंजेस. काय म्हणत असतो? सह्याद्री रेंजेस. ठीक आहे, व्हेरी गुड. आता इथं काही बेसिक क्वेश्चन आहे त्याचे पण आपण आन्सर फाइंड करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, ठीक. जाऊया पुढे. ठीक, तर मला सांगा इन विच डायरेक्शन डू द अरावलीज लाय. कोणत्या डायरेक्शनला अरावलीज आमचं लोकेटेड असतं? ऑब्वियसली वेस्टर्न डायरेक्शनला आपण तिथं अरावलीज हे बघितलं होतं. ऑफकोर्स राजस्थान जर माझं वेस्टर्न डायरेक्शनला आहे तर अरावलीसुद्धा वेस्टर्न डायरेक्शनला आहे. ठीक आहे. अरावली रेंजेस ॲट ॲज अ वॉटर डिवाइड बिटवीन विच रिव्हर्स. तर अरावली जी आपले जी रिव्हर आहे, अरावली जी आपल्यानंतर जे माउंटन रेंज आहे ती कोणत्या दोन रिव्हरमध्ये ॲज अ वॉटर डिवायडर म्हणून येणार आहे ते बघायचं आपल्याला. हे बघा इथं अरावली रेंज इथं देण्यात आलेली दिसते तुम्हाला. ही अरावली आपली रेंज आहे. नंतर बघायला जर गेलं तर राजस्थानमध्ये इथे एक लुनी रिव्हर आहे. कोणती रिव्हर आहे? लुनी. आणि इथे एक असणार आहे बानस रिव्हर आहे. नंतर कोणती आहे? बानस. ठीक आहे. नंतर याच्या ठिकाणी जर बघायला गेलं तर इथून एक चंबल रिव्हर जाते आपली. कोणती रिव्हर जाते? चंबल. तर कुठेतरी आपण म्हणूया चंबल रिव्हर आणि बानस रिव्हर, नंतर ही लुनी रिव्हर, या दोघांमध्ये कोण येतं आहे? आज अरावली रेंजेस येते. कोणते रेंजेस येते? अरावली रेंजेस. आणि अरावली रेंजेस ही वेस्टर्न डायरेक्शनला आहे. याच्यासोबतच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अरावली रेंज ही ओल्डेस्ट माउंटन रेंजेस. कशी आहे? ओल्डेस्ट माउंटन रेंज. आलं इथपर्यंत लक्षात? लक्षात? व्हेरी गुड. ठीक आहे. नंतर आपण काय बघणार आहोत? इथं ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक. नंतरून नेम द हिल्स लोकेटेड ऑन द प्लॅटोज ऑफ द ईस्ट ऑफ अरावलीज. तर कोणते टाईपचे तिथं हिल्स आहे ते लोकेटेड आहे ईस्ट डायरेक्शनला. तर आपण अगोदर त्याला डिस्कशन केलं होतं. कोणतं? हे बघा एक भारत पठार आहेत, मध्य भारत पठार इतर आहेत. तर सोबत बघायला जर गेलं तर इथं बुंदेलखंड प्लॅटो आहे. कोणता आहे? बुंदेलखंड प्लॅटो. नंतर इथं बाघेलखंड प्लॅटो आहे आणि छोटा नागपूर प्लॅटोसुद्धा इथं नंतरून देण्यात आलेले आहे. तर तीन टाईपचे तिथं काय ते प्लॅटोज आहेत. हे तुम्ही नोट्समध्ये तुमच्या लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. अक्रॉस विच स्टेट हॅज द डेक्कन प्लॅटो स्प्रेड. कोणत्या स्टेटमध्ये डेक्कन प्लॅटो हा स्प्रेड झाला आहे? ऑब्वियसली जर एवढा रिजन जर मी बघितला खाली तर ऑफकोर्स महाराष्ट्र असणार आहे, नंतरून तेलंगणा, नंतर इथं छत्तीसगड, इथं नंतर झारखंड, नंतर उडीसा, नंतर कर्नाटक, गोवा, नंतर आंध्र प्रदेश, नंतर बघायला जर इथं केरला आणि नंतर त्याच्या खाली कोणतं असणार आहे? तमिळनाडू. एवढ्या रिजन एवढ्या स्टेटमध्ये आपला सगळा हा जो भाग आहे तो काय झालेला आहे? स्प्रेड झालेला आहे. ठीक आहे. नंतरून विच हिल रेंज लाय टू द वेस्ट ऑफ द डेक्कन प्लॅटो. कोणती रेंज आहे? हिल रेंज आहे. ऑब्वियसली तुम्हाला अगोदर सांगितलेलं की सगळी माझी वेस्ट ऑफ द डेक्कन प्लॅटो म्हणजे ह्या डायरेक्शनला ना. तर कोणती आहे? ऑफकोर्स सह्याद्रीची हिल रेंज आहे. कोणती रेंज आहे? सह्याद्री हिल रेंज. आलं लक्षात? सह्याद्री हिल रेंजेस. ठीक आहे.
नंतरून इन्युमरेट दॅट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द वेस्टर्न घाट. तर वेस्टर्न घाटचे कॅरेक्टरिस्टिक काय, तर मी तुम्हाला अगोदर समजून सांगितलेलं होतं की लाईक वेस्टर्न घाटचा स्लोप बऱ्यापैकी आहे आणि सोबत हा कंटिन्युअस माउंटेन चेन आहे. कशी आहे, कंटिन्युअस माउंटेन चेन आहे. आता लक्षात. बट ही जी रेंज आहे कोणती, ईस्टर्न घाटची, ही कशी असणार आहे, ही कशी असणार आहे, ही आपली नॉन कंटिन्युअस असणार आहे. कशी असणार आहे, नॉन कंटिन्युअस. ठीक आहे, आलं लक्षात. व्हेरी गुड. कम्पेअर द ईस्टर्न घाट आणि वेस्टर्न घाट. ऑब्विसली मग तेच केलं एक बघायला जर गेलं तर हा सगळी जी रेंज आहे ही जास्तीत जास्त इथे स्प्रेड झालेली आहे. बट ही जी रेंज आहे ही नॉन कंटिन्युअस सोबत कमी होत आलेली आहे. आणि बघायला जर गेलं तर ईस्टर्न डायरेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये ओडिसा, नंतर आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा थोडा काय भाग याच्यामध्ये येतो. बाकी महाराष्ट्राचा भाग, गोवा, नंतर कर्नाटक आणि सोबत केरला हे मॅक्झिमम स्टेट इथं या राज्यामध्ये याच्यामध्ये कव्हर केले जातात. येतं लक्षात, कोणामध्ये, वेस्टर्न घाटमध्ये. ठीक आहे. नंतरून व्हाय आर द वेस्टर्न घाट्स कॉल वॉटर डिवाइड. ऑब्विसली वॉटर डिवाइड आपण त्यांना का बरं म्हटलेलं आहे, कारण की इथं वाढत जाणारा जो स्लोप आहे हा सगळा हळूहळू तिथं वाढत गेलेला आहे आणि नंतरून यांनी वॉटर डिवाइड प्रॉपर केलेलं आहे. ही जर एवढी सह्याद्री रेंजेस जे आहे ते एकदम स्लोप आहे, त्याचा कसा उंच स्लोप आहे आणि जागा जरी असली त्याच्यामध्ये तर मोस्ट ऑफ द याच्यामध्ये सह्याद्री रेंजेसमध्ये जे आहे, जे माउंटन्स आहे तो डायरेक्ट नद्यांचा तिथं काय त्यांचा उगम आहे, म्हणजे काय ओरिजिनेशन सोर्स आहे. काय त्यांचा ओरिजिनेशन सोर्स. जसं आपण बघू शकतो की लाईक त्र्यंबकेश्वरमध्ये जर बघायला गेलं तर त्र्यंबक हिल्स आहे. काय, त्र्यंबक हिल्स. ठीक आहे, काय, त्र्यंबक हिल्स. त्र्यंबक हिल्समध्ये आपण नंतर कोणती रिव्हर बघतो, गोदावरी रिव्हर बघतो. कोणती रिव्हर बघतो, गोदावरी रिव्हर. नंतर आपण जर बघायला गेलं तर महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरसुद्धा, महाबळेश्वरमधून आपण कोणती रिव्हर बघतो, तर कृष्णा रिव्हरचा उद्गम बघतो. येते लक्षात. नंतरून कोणतं, तुंगभद्रा रिव्हरसुद्धा आहे, कावेरी रिव्हरसुद्धा आहे. तर अशा वेगवेगळ्या टाईपच्या जे रिव्हर्स आहे ते कुठं ना कुठं इथूनच निघालेलं आहे. तर आपण म्हणू शकतो की वेस्टर्न घाट जे ॲड करतात ॲज अ कशामध्ये, तर वॉटर डिवाइड ॲज अ ते ॲड करतात आणि बरोबर तिथून मोस्ट ऑफ द नद्यांचा तिथून उद्गम पण झालेला आहे आणि तिथून नद्या सगळ्या ज्या आहे ते ईस्टर्न रिजनमध्ये, मोस्ट ऑफ द ईस्टर्न रिजनमध्ये काय झाल्या त्या फ्लो झालेल्या आहेत. ठीक आहे. नंतरून गोदावरी रिव्हर, जी गोदावरी रिव्हर ही सगळ्यात इम्पॉर्टंट रिव्हर आहे आणि ह्या गोदावरी रिव्हरला साऊथ गंगा ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कोणती रिव्हरनं, साऊथ गंगा ह्या नावाने सुद्धा ओळखलं जाते आणि मोर दॅन 10% वॉटर जी आहे ती अकाउंट तिथं होल्ड करते. इथे लक्षात, खूप इम्पॉर्टंट रिव्हर आहे. आणि नंतर गोदावरी रिव्हरसुद्धा ती ओडिसाच्या कोस्टवर नंतरून खाली तिथं डेल्टासुद्धा निर्माण करते. काय निर्माण करते, डेल्टा. आणि तुम्हाला मी मागील चॅप्टरमध्ये तुम्हाला मी हे सुद्धा समजून सांगितलं होतं की वर्ल्डचा सगळ्यात लार्जेस्ट डेल्टा कोणता आहे, तर त्याचं नाव आहे सुंदरबन डेल्टा. काय नाव त्याचं, सुंदरबन डेल्टा. आले इथपर्यंत लक्षात. व्हेरी गुड. तर आता त्याच्यापैकी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट कोस्टल प्लेन्स बघायचं आहे. काय बघायचं आहे, कोस्टल प्लेन्स. तर कोस्टल प्लेन्स आपले भारताचे कसे कसे आहेत आणि त्यांचं सगळं प्रकारे रुंदी वगैरे कशी आहे आणि त्याचं स्पेसिफिकेशन आपण यामार्फत आज बघणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. तर एकंदरीत आपल्याला हेच बघायचं आहे की लाईक संपूर्ण इवन भारताच्या सगळ्या आजूबाजूला जेवढा पण आपल्याला समुद्राचा भाग लागलेला आहे ना, म्हणजे इवन तुम्ही महाराष्ट्रसुद्धा बघितला असेल तर आपला सगळा अरबी समुद्र, नंतर मुंबईचं सगळं ते कोस्ट परत गोवापर्यंत आणि सोबत नंतरून भारतभरामध्ये जरी बघितलं तर आंध्र प्रदेशचं कोस्ट असेल, नंतर तमिळनाडूचं असेल, या सगळ्या राज्यांमध्ये मोठे मोठे कोस्टलाईन तिथं आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. तर पॉईंट वाईज आपण बघूया. कोस्टल प्लेन्समध्ये तुम्हाला पॉईंट वाईज काय बघायचं आहे, इंडिया इज ब्लेस्ड विथ अ लॉंग कोस्टलाईन एक्सटेंडिंग फ्रॉम फॉर द अप्रॉक्सिमेटली 7,500 किलोमीटर्स. म्हणजे इथं अंदाजे लगभग याच्यापेक्षा पण प्लस हा सगळा रिजन तो असू शकतो. म्हणजे काय 7,500 किलोमीटरपेक्षाही जास्त लगभग भारताला काय तिथं कोस्टल लाईन आहे. काय, कोस्टल लाईन आहे. इथे लक्षात. ऑब्विसली अँड इट लाईज टू द वेस्टर्न अँड ईस्टर्न पार्ट ऑफ द पेनिन्सुला. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं हा जो भाग जो आहे ना आपण याला काय म्हणतो, पेनिन्सुला बघितलं होतं ना, तर हा जो भाग माझा काय पेनिन्सुला आहे. मग ईस्टर्न पेनिन्सुला आणि नंतर कोणतं वेस्टर्न पेनिन्सुला ह्या रिजनमधून आपल्याला काय बघायला भेटलं आहे, तर तिथं कोस्ट बघायला भेटलं आहे. ठीक आहे. आणि इट्स वेस्टर्न अँड ईस्टर्न कोस्टलाईन शो रिमार्केबल डिसिमिलॅरिटीज. आणि वेगवेगळ्या डिसिमिलॅरिटी म्हणजे काय, तर काही काही ठिकाणी जर ह्या रिजनचं जर जास्त लेंथ जर असेल
ते समजा ईस्टर्न रिजनची जास्त लेंथ आहे तर वेस्टर्न रिजनची कशी लेंथ आहे खूप कमी आहे. काही ठिकाणी आपण त्याची डेप्थसुद्धा बघतो, डेप्थ अनुसारसुद्धा आपण बघू शकतो. नंतर पोर्टसुद्धा येतात. याच्या अनुषंगाने बघायला गेलं तर पोर्ट्ससुद्धा भरपूर येतात आणि ईस्टर्न रिजनला पण भरपूर पोर्ट्स आहेत. ठीक आहे. पोर्ट्स म्हणजे कोणते, बंदर म्हणतो ना आपण, बंदर म्हणजे ते मार्केट नाही. बंदर म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपली जी शिप वगैरे आहे, मर्चंट नेव्हीचे वगैरे शिप्स असतात ना, त्या तिथे जाऊन समजा डॉक करणार आहे, तिथं थांबणार आहे, त्याला आपण काय म्हणतो पोर्ट म्हणतो. पोर्ट म्हणतो. ठीक आहे. आले इथपर्यंत लक्षात. ठीक. The western coast borders the Arabian Sea and it is by and large a rocky coast. At the places of spurs taking off from the western Ghat have extended right up to the coast. Its width also less. बघायला जर गेलं तर माझा सगळा जो वेस्टर्न घाटचा जो पार्ट आहे तो कसा आहे, तो रॉकी कोस्ट आहे. कसा आहे तो रॉकी कोस्ट आहे आणि म्हणून याची डेप्थ जे आहे तो खूपच जास्त नाही. बट आता जर वेस्टर्न कोस्ट जर बघायला गेलं तर विझिंजाम पोर्ट हे केरळमध्ये इनॉग्रेट केलं गेलेलं आहे. हे सगळ्यात डीपेस्ट पोस्ट असणार आहे. कसा असणार आहे तो, डीपेस्ट पोस्ट असणार आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. नंतरून रिव्हर्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द वेस्टर्न घाट्स आर शॉर्ट. हे बघा, मग आपण बघायला जर गेलं तर वेस्टर्न घाटपासून बघायला गेलं मोस्ट ऑफ द, म्हणजे असं म्हणणार नाही की सगळ्याच रिव्हर तिथं वेस्ट खूप शॉर्ट आहे, असं नाही. बघायला गेलं तर गंगा रिव्हर नंतरून गोदावरी जी रिव्हर आहे हे सगळ्यात नंतरून सेकंड लॉंगेस्ट म्हणू शकतो आपण. सेकंड लॉंगेस्ट रिव्हर तिथं ती येणार आहे. नंतरून रिव्हर्स ओरिजिनेट फ्रॉम द वेस्टर्न घाट आर शॉर्ट अँड स्विफ्ट अँड हेन्स दे फॉर्म इस्च्युरीज नॉट डेल्टाज. ठीक आहे. ठीक आहे. बहुतेक माझ्या मते इथं ईस्टर्न घाट पाहिजे होतं, बट बघूया आपण याला चेक करूया. बट वेस्टर्न घाटमध्ये सगळ्या जेवढ्या पण रिव्हर्स आलेल्या आहे त्यांनी सगळ्यांनी काय निर्माण केले, म्हणजे समजा आपल्याला कृष्णा असेल, कृष्णा रिव्हरचा डेल्टासुद्धा आहे. कृष्णा रिव्हर डेल्टा ही तिकडून आलेली. बट नंतर जर बघायला गेलं तर सगळ्याच नाही, बरोबर त्यांचं, पण सगळ्याच रिव्हर डेल्टा तिथं फॉर्म करणार नाही आहे. बट आपण जर बघितलं कोणती, गोदावरी रिव्हर, कोणती रिव्हर, गोदावरी रिव्हर, नंतर कृष्णा रिव्हर, या दोन्ही रिव्हर तिथं काय फॉर्म करतात, डेल्टा फॉर्म करतात. ठीक आहे, डेल्टा फॉर्म करतात. नंतर मला सांगा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे की लाईक आपण वर्ल्डचा सगळ्यात लार्जेस्ट जो डेल्टा ना, वर्ल्ड लार्जेस्ट डेल्टा ह्या कोणत्या 2 रिव्हरपासून बनलेला आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्याला टाकायचं. ठीक आहे. ठीक आहे. द ईस्टर्न कोस्ट बॉर्डर्स ॲज द बे ऑफ बेंगॉल इट हॅज द फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ डिपोजिशनल वर्क ऑफ रिव्हर. म्हणून जेवढ्या पण रिव्हर तिथं अशा आलेल्या आहे त्या सगळं डिपोजिशनल फॉर्ममध्ये वर्कमध्ये ना आलेलं आहे. डिपोजिशन म्हणजे काय, आपल्या वाहत असताना सोबत वाळूचे कण, मिनरल्स वगैरे छोटे छोटे जे आहे ते सगळे तिथं वाहून होऊन एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जे करतात, सगळं डिपॉझिट करतात, त्या फॉर्मलाच आपण काय म्हणतो, डिपोजिशन त्यांना म्हणत असतो. ठीक आहे, आले इथपर्यंत लक्षात. ठीक. मेनी ईस्ट फ्लोविंग रिव्हर स्टार्टिंग फ्रॉम द वेस्टर्न अँड ईस्टर्न घाट. बघायला जर गेलं तर हे बघा, म्हणजे ह्या डायरेक्शनला समजा आपला हा सगळा काय, हे बघा, इथून समजा एखादी रिव्हर निघते, ही वेस्टर्नपासून निघाली आणि ईस्टर्नपर्यंत जाते, तर अशा ज्या रिव्हर्स आहे मोस्ट ऑफ द मेनी जी रिव्हर, त्याच्याबद्दल ते काय म्हणतात आपण बघूया. ठीक आहे. ठीक. मेनी ईस्ट फ्लोविंग रिव्हर स्टार्टिंग फ्रॉम द वेस्टर्न अँड ईस्टर्न घाट्स मीट दिस कोस्ट बिकॉज ऑफ द जेंटल स्लोप ऑफ द लँड. रिव्हर फ्लो ॲट अ लोअर व्हेलॉसिटीज अँड डिपॉझिट इन द सेडिमेंट ब्रॉड विथ देम द ॲट द कोस्ट. म्हणजे काय, ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर हाईट त्याची काय थोडी कमी असते, म्हणून ती जेंटल म्हणजे काय हळूहळू तिथं वाहत असतात आणि मोस्ट ऑफ द जे रिव्हर्स आहे हळूहळू येत असताना तिथं काय करतात, डिपोजिशन फॉर्ममध्ये तिथं सेडिमेंट गोळा करतात. ठीक आहे. आणि त्यांची व्हेलॉसिटी पण कशी असते, कमी असते, आणि व्हेलॉसिटी डिपॉट द सेडिमेंट ब्रॉट विथ देम ॲट अ कॉस्ट. ॲज अ रिझल्ट डेल्टाज आर फाउंड अलॉंग दिस कोस्ट. म्हणून तिथं काय फॉर्म झालेला आहे, तिथं डेल्टा फॉर्म झालेला. हे बघा, हा कसा आहे तो, हा पण डेल्टा, याचं नाव काय, सुंदरबन डेल्टा. हे बघा, नंतर इथं पण छोटासा डेल्टा फॉर्म झालेला आहे. नंतरून ही गोदावरीवर येते ना, हे बघा इथं लिहिलेलं यांनी गोदावरी डेल्टा, इथं कृष्णा डेल्टा, या सगळ्यांनी इथं असा डेल्टा फॉर्म केलेला आहे, असं छोटं छोटं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा सगळा तिथं तो भाग येत असतो. ठीक आहे, व्हेरी गुड. तर ह्यापैकी पुढील जो पॉईंट आहे नंतरून कोस्टल प्लेन्स ऑफ इंडिया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओच्या पार्टमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तब तक के लिए जय हिंद.